नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आपलं स्वागत करतो गप्पांच्या दर्जेदार कार्यक्रम द गजाली शोमध्ये. मित्रांनो, आपणास माहिती आहे द गजाली शोमध्ये आम्ही समाजातल्या विविध क्षेत्रातील दर्जेदार, कर्तृत्ववान आणि अभ्यासू माणसांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करतो. त्यांचा अनुभव, ज्ञान आपल्यासोबत शेअर करतो. आज आपल्यासोबत अशाच एक सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातली एक दिलखुलास, मनमोकळी व्यक्ती आहे. त्यांचं नाव आहे रत्नागिरीतले शिवसेना शहर प्रमुख श्री बिपिनजी बंदरकर, जे रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी सुद्धा आहेत. बिपिनजी, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मित्रांनो, बंदरकर सरांबद्दल सांगायचं म्हणजे रत्नागिरी जिल्हाभर त्यांच्या कार्याची एक ख्याती आहे. कला, साहित्य, क्रीडा, उद्योग, विविध क्षेत्रामध्ये ते यशस्वी कार्यरत आहेत. आज आपण जाणून घेऊया त्यांच्या ह्या कार्याबद्दल. तर गेल्या काही वर्षभरात आपल्याला एक जाणवून आलं असेल की रत्नागिरी शहरामध्ये खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत. रत्नागिरी शहर हे एकदम नवीन, कोरं, चकचकीत आणि सुशोभित असं दिसायला लागलं आहे. त्या सुशोभीकरणामागचे जे प्रमुख शिलेदारांपैकी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे श्री बिपिनजी बंदरकर. सर, पहिल्यांदा आपण शहर सुशोभीकरणाबद्दल तुमच्याशी पहिला प्रश्न विचारूया बोला. की जेव्हा रत्नागिरीमध्ये आपण प्रवेश करतो तर रत्नागिरीच्या सर्व कोपऱ्यामध्ये फिरताना असं दिसून आलंय एक कलात्मकता. शहर सुशोभीकरण करताना तुमची ही आवड तुमच्या मनात कशी आली किंवा ह्याची सुरुवात कशी झाली? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी रत्नागिरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय उदयजी सामंत साहेब यांना उद्योगमंत्री केलं आणि रत्नागिरीचं पालकमंत्री पद दिलं. पालकमंत्रीच्या काळामध्ये त्यांनी जो भरघोस निधी आणला, तो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना भरभरून निधी दिला आणि त्याचा विकास कामासाठी माननीय उदय सामंत साहेबांनी रत्नागिरी शहर असेल, तालुका असेल, पर्याय जिल्हा असेल, विविध ठिकाणी भरघोस निधी दिला. त्यामुळे हा विकास होऊ शकला. अतिशय चांगल्या प्रकारचं काम पालकमंत्री या नात्याने माननीय उदयजी सामंत साहेब यांनी केलेलं आहे. रत्नागिरी शहराच्या प्रवेशद्वाराला नानसूर भक्तिभूषण भावोजी कीर यांचं प्रवेशद्वार त्यांनी तिथून रत्नागिरीत सुरुवात होते आणि तिथपासून कॉन्क्रीट ब वर्ग नगरपालिकेमधली पहिली नगरपालिका रत्नागिरी असेल की जिथं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि आपलं काम चालू आहे अजून कॉन्क्रिटीकरणाचं. अच्छा सर, सगळ्या महाराष्ट्रासाठी आकर्षणाचा विषय राहिलेल्या शिवसृष्टीबद्दल तुम्ही काय सांगा, जे सगळ्यात जास्त कुतूहलाचा, आकर्षणाचा आणि पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय असा अनुभव आता सिद्ध होतो? शिवसृष्टीची संकल्पना ही मान्य नामदार उदयजी सामंत साहेब यांचीच आहे. समुद्राच्या बाजूला एक साईडला रत्नदुर्ग किल्ला आणि दुसऱ्या साईडला भव्य अशी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची उभारलेली मूर्ती आणि त्याच्या बाजूला विविध शिलेदारांची त्यांच्या पुतळे उभे केलेले आहेत आणि संपूर्ण शिवसृष्टी उभारले. महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून संपूर्ण ही शिवसृष्टी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक रत्नागिरीमध्ये यायला लागलेले आहेत. आणि जेव्हा शिवसृष्टीवरून जेव्हा आपण समोर बघितलं जातं, समोर निळा संपूर्ण निळा अथांग समुद्र, उजव्या साईडला रत्नदुर्ग किल्ला, भगवती मंदिर आणि डाव्या साईडला शिवसृष्टी, असं सुंदर रमणीय असं दृश्य आपल्याला बघायला येतं. आणि अतिशय सुंदर अशी शिवसृष्टी माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून साकारली गेली. वा सर, आपण रत्नागिरीला थिबा राजवाड्याचा शेकडो वर्षाचा इतिहास आहे. त्या थिबा राजवाड्याचं रुपडं पालटून तिथे लेझर शो, ऑलरेडी थिबा पॉईंट इथे छत्रपती संभाजी महाराजांची एक खूप मोठी प्रतिमा आहे, तिथे एक छान गार्डन आहेच. त्याचबरोबर थिबा पॅलेसला सुद्धा लेझर शो देऊन तुम्ही एक त्याला वेगळं आकर्षणाचं केंद्र ठरवलं. त्या लेझर शो मागचं तुमची संकल्पना कशी होती? ही सुद्धा संकल्पना माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांचीच आहे. माझ्या माहितीप्रमाणे लेझर शो भारतामध्ये हा पहिलाच असावा, महाराष्ट्रात तर नक्की पहिलाच आहे. आणि हा पहिलाच लेझर शो रत्नागिरीवर झाला. मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिथे यायला लागले. संपूर्ण जो थिबा राजवाडा आहे त्याच्यावर हे चित्रित केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची काही माहिती आणि भारतरत्न, जे भारतातील कोकणातील भारतरत्न त्यांच्याविषयीची माहिती त्या 3D मल्टीमीडिया शोमध्ये दिली जाते.
आणि एक वेगळं फिलिंग त्या ठिकाणी येतं. अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यटकांसाठी एक दालन म्हणजे नामदार उदयजी सामंत साहेब यांनी दिलेलं आहे. सर फार उपयुक्त तुम्ही माहिती दिली सर, कारण हे 3D जो लेझर शो तुम्ही बोललात त्याच्याबद्दल सुद्धा खूप आकर्षण आणि कुतूहल आहे लोकांमध्ये. त्यासोबत तारांगण ही एक सुद्धा लोकांना खूप भावलेली गोष्ट आहे आणि जी संकल्पना जवळपास कुठेच बघायला मिळाली नव्हती. तर तारांगण किंवा आता बघा वर्षभर लोक बघत होते की विकास कामं चालू आहेत, 1-2 वर्ष काय कसं दिसेल बनवताना तुमच्या डोक्यामध्ये होतं. लोकांना माहित नव्हतं बनवल्यानंतर कसं दिसेल, बनल्यानंतर हे एवढं सुंदर होईल असं तुम्हाला वाटलं होतं का? आणि जेव्हा बघितलं तेव्हा कसं वाटलं? निश्चितपणाने पहिल्यांदा जेव्हा सामंत साहेबांनी ही संकल्पना आणली तेव्हा नक्की आमच्या लक्षात आलं होतं की भविष्याच्या 1-2 वर्षानंतर रत्नागिरीमध्ये खूप कायापालट होईल आणि अतिशय चांगली सुंदर रत्नागिरी होईल. आणि त्या दृष्टीने त्यांनी तारांगण आहे, तारांगणाचं काम थोडंसं लांबलेलं जरी असलं तरी अतिशय सुंदर एक वास्तू आज आपल्या रत्नागिरीमध्ये झाले. मुंबईनंतर कोकणामध्ये ते तारांगण पहिलंच आहे. त्या तारांगण एवढं सुंदर केलेलं आहे की मुंबईपेक्षाही अधिक चांगलं तारांगण आपल्याकडे आले. स्पेसमधले ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथे दाखवल्या जातात. एक ॲनिमेशन प्रोग्राम दाखवला जातो. भविष्यामध्ये हे प्रोग्राम चेंज करून त्याच्यामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न आहे किंवा आता त्याची सूचना देखील तशी मान्य नामदार उदयजी सामंत साहेब यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण रत्नागिरीमधील विविध पर्यटन स्थळं असतील, देवस्थानं असतील, त्याच्या बाजूला एक तिथे प्रतिकृती जे स्कूल ऑफ आर्ट्स त्यांच्या माध्यमातून मान्य नामदार साहेब यांनी केलेली आहे आणि संपूर्ण रत्नागिरीचा प्रतिकृती त्या छोट्याशा दालनामध्ये तिथे केलेले आहेत. आणि तिथे ते बघितलं की त्याच्यानंतर लक्षात येतं की रत्नागिरीमध्ये कोणकोणती ठिकाणं आहेत, अतिशय चांगली ठिकाणं, आणि ती बघूनच अख्खी रत्नागिरी तिथे छोट्याशा रूपामध्ये आपल्याला बघितली जाते. त्याचबरोबर उजव्या साईडला एक सायन्स सिटी आहे. लहान मुलांना जे सायन्स प्लुटो हा आता ग्रह नाही मानला पण सर्व ग्रह तिथे गेल्यानंतर ग्रहांच्या ह्याच्यामध्येच गेल्यासारखं वाटतं, अंतराळ म्हणजे ह्याच्यातच असल्यासारखं वाटतं आणि तशी ते फील येतं. संपूर्ण असे ग्रहांच्याकडे सायन्स सिटी देखील तिथे केलेली आहे आणि अतिशय चांगली वास्तू ही रत्नागिरीवासियांना पर्यटकांना ही दालन त्याचं खुलं झालेलं आहे. वा सर, मग खूपच छान. म्हणजे ती जसं म्हणजे नुसतं सुशोभीकरणच नाही तर त्यासोबत विज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रासाठी सुद्धा ती गोष्ट फार महत्त्वाची होती. आणि कुणाच्या ध्यानीबानी नव्हतं की असं काहीतरी वेगळे पण तुमची मला आता जसं मला माहिती आहे की तुमची आणि नामदार उदयजी सामंत साहेबांची सुरुवात म्हणजे तुम्ही शैक्षणिक कालापासून तुम्ही एकत्र आहात. बऱ्याचदा माहिती एक कलात्मकता तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये आम्हाला दिसून येते आणि ती गोडी जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सुरुवात करता तेव्हा तुमचं डिस्कशन होतं ह्याच्यावर? हो, नक्कीच. नामदार उदयजी सामंत साहेब हा दूरदृष्टी असलेला महाराष्ट्रातला एक वरिष्ठ नेता आहे. एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यानंतर जर प्रामुख्याने कोणाचं नाव घेतलं जातं तर ते उदयजी सामंत साहेब यांचं घेतलं जातं. नक्कीच दूरदृष्टी असलेला नेता आहे, आपल्या रत्नागिरीतला आहे, पर्यंत आपला मित्र आहे, आमदार जरी असला तरी त्याचा निश्चितपणे सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि एक डोक्यामध्ये नवीन नवीन कल्पना त्यांच्या येत असतात आणि त्या पूर्ण करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. प्रयत्न करताना रत्नागिरीमधील काही प्रवृत्ती त्यांना अडचणी देखील करतात पण त्यावर मात देखील करून ते योग्य मार्ग काढतात. येस सर, आता सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न, रत्नागिरीचं मेन प्रवेशद्वार मारुती मंदिर आणि मारुती मंदिरच्या सुशोभीकरणासाठी तुम्ही खूप आग्रही होतात सर्वच जण. आणि आज मारुती मंदिर हे रत्नागिरीचं सगळ्यात प्रमुख असं हार्ट ऑफ द सिटी प्रमुख असे उजळून दिसते. त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? ते देखील एक छोट्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला एक छोटीशी शिवसृष्टी, त्याचे मावळे अशी छोटीशी त्या मारुती मंदिरच्या सर्कलमध्ये उभी करण्यात आले. जे स्कूल ऑफ आर्ट्स यांच्या माध्यमातून मान्य नामदार उदयजी सामंत साहेब यांनी त्यांना सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे त्याची प्रतिवृत्त्या करतात. एक रत्नागिरीमध्ये एंट्री केल्यानंतर मध्यभागी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आजूबाजूला त्यांचे मावळे आणि अशी शिवसृष्टी छोटीशी ही तिथे दाखवली गेली. अतिशय छान केलेली आहे. मित्रांनो, आपण बघत होतो
की आता आपण फक्त सुशोभीकरणाबद्दलच बोलतोय. तर रत्नागिरीचा प्रवेश केल्यापासून माननीय दानशूर श्री भागोजी शेटखीर यांची कमान जिथून सुरू होते, तिथून खाली आल्यापासून मारुती मंदिर सर्कल इथला परिसर, खाली आल्यानंतर माळ नाका येथे श्री विठ्ठलाची मूर्ती आहे, पुन्हा जेल नाका येथे एक तुळशी वृंदावन एक सुंदर तयार होत आहे. तिथून खाली आल्यानंतर शिवसृष्टी जी रत्नदुर्ग किल्ला जो आहे, तिथे एक अद्वितीय असा अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल. थिबा पॉईंट आणि थिबा पॅलेस इथला लेझर शो तुमचं मन एकदम मोहून घेईल. आता आपण बोलत होतो फक्त शहरातली सुशोभीकरणाबद्दल. आता आपण शहराच्या विकासाबद्दल अजून बोललोच नाही. सर, रत्नागिरीमध्ये पाऊल टाकल्यापासून रत्नागिरी संपेपर्यंत संपूर्णतः नवीन रस्ते आणि तेही कॉन्क्रीटचे रस्ते, व्यवस्थित ड्रेनेज सिस्टीम पाहायला मिळतं. आणि कौतुक करावं असं वाटतं की नगर परिषदेच्या किंवा ह्या कार्यक्षेत्रातून एवढा सगळा विकास करणं थोडंसं कठीण जातं. ते कितपत अडचणीचं आणि अवघड काम होतं. जर सांगायचं झालं तर मान्य उदयजी सामंत साहेब हे उद्योगमंत्री आहेत. त्यांच्या MIDCच्या माध्यमातून रत्नागिरी शहराला निधी देण्याचं काम प्रथमच त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये झालंय. MIDCच्या माध्यमातून हा सर्व निधी आलाय. स्मार्ट सिटी अंतर्गत 400 कोटीचा निधी रत्नागिरी शहराला मिळणार आहे. त्यातला पहिला टप्पा 100 कोटीची कामं चालू आहेत. आणि अगदी कामाचा दर्जा चांगला झाला पाहिजे आणि कामं सुटसुटीत झाली पाहिजे, यासाठी मान्य नामदार उदयजी सामंत साहेब यांनी ज्ञाती कन्स्ट्रक्शन, पुण्याची जी सर्वात मोठी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन कंपनी, त्यांना हे काम करण्यासंदर्भात सूचना केल्या. ते हे काम करतायत आणि कामाचा दर्जा चांगला राहावा, काम अतिशय चांगलं व्हावं ही त्यांची भावना असल्यामुळे ज्ञातीसारख्या मोठ्या कंपनीने हे काम घेतलेलं आहे. पावसामध्ये सुद्धा त्यांची कामं चालू आहेत. निश्चितपणाने मला माहिती आहे की काम चालू असताना लोकांना त्याचा त्रास होतो. कामाचा कालावधी 2 वर्षाचा असतो, 1.5 वर्षाचा असतो, 1 वर्षाचा असतो, 6 महिन्याचा असतो, वेगवेगळ्या कामांना. त्या पद्धतीत कामं चालू आहेत आणि कामं चालू असताना नागरिकांना थोडाफार त्याचा त्रास सहन करावा लागतो. निश्चितपणाने मला माहिती आहे की त्याबद्दल खरंच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण 7 स्टॉपपासून खाली येताना जे कॉन्क्रिटीकरणापासून जे काम सुरू होतं आहे, त्यानंतर मारुती मंदिर सर्कल असेल, जेल नाक्यामध्ये तुळशी वृंदावन असेल, खाली आल्यानंतर परत माळ नाक्यामध्ये आल्यानंतर विठ्ठल मूर्ती, श्रीदेव विठ्ठल मूर्ती असेल, आणि थिबा पॅलेसला जो छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा असेल, अशी विविध प्रकारची पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटक येतील अशी विकास कामं झालेली आहेत. आणि रत्नागिरीमध्ये शहराबद्दल बाकीचं बोलायचं झालं तर मांडवीमध्ये एक ऑलिम्पिकच्या धर्तीवर ऑलिम्पिक बेस असलेला स्विमिंग पूलचं काम चालू आहे. इथे तेलियाळीमध्ये एक अत्याधुनिक गार्डनचं काम चालू आहे. पलीकडे चौंडे वाटारामध्ये एक प्लेग्राऊंडचं काम चालू आहे. त्याचबरोबर साहेबांच्या माध्यमातून नाट्यगृहाला पैसे मिळाले. नाट्यगृहाचं सुशोभीकरण झालं, त्याचा AC सोलरवर बनवण्यात आला. त्यामुळे नाट्य रसिकांना त्याचं भाडं कमी पडून नाट्यरसिकांनाही त्याचा फायदा होतो. तिकीट दर कमी होत आहेत, त्यामुळे त्याचा फायदा होतो. त्यानंतर कोस्टलला असताना कोस्टल समुद्राच्या बाजू समुद्रकिनारी आपल्याकडे मोठ्या समुद्रकिनारा आहे, त्या समुद्रकिनारी बंधारा बांधण्याचं काम देखील केलं. त्यासाठी एक चांगला निधी साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि शहराच्या बाहेर म्हटलात तर मिऱ्या साईडला जसं नरिमन पॉईंटला जेटी आहे आणि संपूर्ण हे आहे, त्या पद्धतीत नरिमन पॉईंट सारखी जेटी मिऱ्या बंधाऱ्याच्या बाजूला त्याचं काम चालू आहे. मालगुणमध्ये प्राणी संग्रहालयाचं काम चालू आहे. विविध ठिकाणी गोळकमध्ये सोलर प्रोजेक्ट झाला. म्हणजे विविध प्रकारची विविध कामं विविध गोष्टीतनं करत साहेबांच्या माध्यमातून होत आहे. आणि रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज आलंय, नर्सिंग ANM JNM नर्सिंग कॉलेज झालं, इंजिनिअरिंग कॉलेज झालं, B.Pharm M.Pharm झालं, त्यानंतर संस्कृत महाविद्यालय झालं. आणि येणाऱ्या काळामध्ये सिम्बॉयसिसची एक शाखा देखील रत्नागिरीत येईल असा सामंत साहेबांचा मानस आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती चालू आहे. वेल्लोरे सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट उद्यमनगरला सुरू होतोय. अच्छा, तर त्याची प्रोसेस सुरू आहे, तो देखील होतोय. येणाऱ्या काळामध्ये रत्नागिरीतल्या तरुणांना त्या माध्यमातून चांगला रोजगार मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या विविध संकल्पना शहराच्या सामंत साहेबांच्या माध्यमातून आहेत आणि चांगल्या प्रकारचं चांगलं काम चालू आहे.
येस येणारा नवीन जो माणूस आहे तो निश्चितपणे आल्यानंतर अवाक होतो. ही 4-5 वर्षापूर्वीची रत्नागिरी आता खूप बदल झालेला दिसतोय. पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावर आहे. रत्नागिरीमधील त्या मे महिन्यामध्ये कुठलाही लॉज शिल्लक नव्हता, म्हणजे लोक पर्यटक यायला लागले. आणि गोव्याच्या नजदीक आहे, त्यानंतर रत्नागिरी आहे, समजीचे गणपतीपुळा आहे, हे चांगल्या प्रकारचं अतिशय डेव्हलप झालेलं ठिकाण आहे. आणि त्या माध्यमातून लोक पर्यटक चांगले यायला लागले आणि रत्नागिरीचा लोकांना त्याचा आर्थिकदृष्ट्या फायदा होतो पर्यटक आल्यामुळे. येस येस सर, ह्या विषयावर मी नंतर येणारच होतो. कारण जसं शहराचं सुशोभीकरण झालंच, त्याच्याही पेक्षा वेगाने शहराला रोजगार देण्यासाठी सुद्धा ज्या काही योजना आल्या, म्हणजे मला आठवतंय की सामंतसाहेब उद्योगमंत्री झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यातच त्यांनी एक सगळ्यात मोठा उद्योग मेळावा रत्नागिरीमध्ये ठेवला होता. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली तिथे एवढे मोठे अख्ख्या जिल्हाभरातून मुलं आली होती आणि 2-3 राज्यातून कंपनीज आल्या होत्या, ज्यांनी मुलांना इथून रिक्रूट करून घेऊन गेले. त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगाल, कारण खूप मोठं कार्य होतं सर. माननीय आमदार साहेब उदयजी सामंत साहेब उद्योगमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी प्रथमच रोजगार मेळावा ठेवला होता आणि विविध कंपन्यांना तिथे बोलवलं होतं. त्यांचे HR तिथे आले होते आणि मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग, बेरोजगार वर्ग किंवा चांगली नोकरी करणारी लोक सुद्धा आली होती आणि त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 70 ते 80% लोकांना तिथे रोजगार मिळाला. 20% लोकांना त्या ठिकाणी नोकरी होती, पण त्यांना तिथं जाता आलं नाही किंवा त्यांना जायचं नव्हतं असं म्हटलं तरी चालेल. पण विविध चांगल्या पुणा, मुंबई या ठिकाणच्या कंपन्यामध्ये आपल्या लोकांना रोजगार मिळाला. त्या ठिकाणी गेलं तर रत्नागिरीमध्ये छोट्या मोठ्या नोकऱ्या मिळाल्या आणि नोकऱ्यांचं जे हे आहे ते माननीय आमदार उदय सामंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्यांच्याकडे त्यासाठी काम केलं. सर, तुम्ही आता उद्योग मेळाव्याबद्दल आपण बोललो, पण ते सर असं झालं की इथली मुलं रिक्रूट होऊन बाहेर गेली. आपल्याकडे एक सगळ्यात मोठा आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न की आपल्याकडे उद्योग येत नाही किंवा इथल्या लोकांना इथे राहून उद्योगामध्ये जाता येत नाही. तर इथे येणारे प्रोजेक्ट किंवा इथे आलेल्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काही सांगायचं का? आता मी तेच बोललो ना की VIT वेल्लोरे सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट हा रत्नागिरीमध्ये होत आहे. उद्यमनगरच्या जे स्टरलाइटची पहिली जी जागा होती त्या ठिकाणीच तो होतोय आणि त्या माध्यमातून साधारण 20 ते 25,000 लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरचा कारखाना देखील इथेच होणार आहे रत्नागिरीमध्ये. त्याचबरोबर खेडमध्ये कोका कोलाचा प्रोजेक्ट सुरू झाला आहे, म्हणजे त्यांचं कोका कोलेचा प्रोजेक्ट येतोय, त्याचं काम सुरू आहे. ते उद्योग सुरू होत आहेत. फक्त आपली रत्नागिरीकरांना मी एवढं सांगू शकतो की आपलं नाव रत्नागिरीचं आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योजकांच्या नजरेसमोर एवढं अडचणीचं आहे की रत्नागिरीमध्ये एखादा उद्योग आणायचा म्हणजे उदय सामंत असतील किंवा आणि कोणी असतील, यांना एवढे अथक प्रयत्न करायला लागतात की येणारा माणूस आधी नाहीच म्हणतो. कारण उद्योग सुरू होण्यापूर्वी पहिली संघर्ष समिती स्थापन होती. त्याला विरोध ठराविक काही जी लोक आहेत ती विरोध करतात आणि विरोध केल्यामुळे माननीय आमदार साहेबांनी अथक प्रयत्नानंतर ह्या कंपन्या आलेल्या आहेत. अथक प्रयत्न अक्षरशः म्हणजे विनंती करा, विनवणी करा, हे सगळे प्रकार करून या कंपन्या अक्षरशः आलेल्या आहेत. नाहीतर सहजासहजी कोणताही बिझनेसमन रत्नागिरीमध्ये उद्योग आणण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाही. त्याचं कारण आहे की इथले काही पुढारी संघर्ष समिती स्थापन करून तो उद्योग पळवून तरी लावतात किंवा अन्य काही गोष्टी करतात. त्यामुळे लोकांनी पहिली संघर्ष समिती जशी स्थापन होते त्या उद्योगाच्या बाजूने एक समिती स्थापन केली पाहिजे आणि उद्योगांना पाठिंबा दिला पाहिजे. अशी एक समिती रत्नागिरीच्या लोकांनी केली पाहिजे, जेणेकरून आम्ही केली तर त्याला राजकीय हे होईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी, सर्वसामान्य बेरोजगार तरुणांनी एकत्र येऊन ही संघर्ष समिती मोडीत काढून समर्थन समिती, उद्योगधंद्याला समर्थन समिती केली पाहिजे आणि उद्योगधंद्याचं पाठराखण आपण केली पाहिजे, तरच रत्नागिरीची प्रगती होईल. बरोबर आहे. कारण एकीकडे सामंत साहेबांच्या नावाने काही लोक ओरडा मारत असतात की बा उद्योग किती आलेत. उद्योग येत आहेत त्यासाठी प्रयत्न करून, फार मोठे कष्ट करून, प्रयत्न करून हे उद्योग ते आणण्याकडे वळवत हे आलेलं आहे. पण अजून छोटे मोठे उद्योग सुद्धा आले असते रत्नागिरीच्या भीतीपोटी
रत्नागिरीमध्ये मागील उद्योगधंद्यांना जी काही उद्योगधंदे येताना जी काही ट्रीटमेंट मिळाली ते बघून सहजासहजी सर्वसामान्य उद्योजक रत्नागिरीमध्ये यायला मागत नाही. बरोबर आहे सर, कारण आता आपण बघतोय की गावागावामध्ये तरुण किंवा जे 30-35-40 मधला जो व्यक्ती आहे तो गावामध्ये राहायला बघत नाही, कारण उद्योगधंदा नाही. आणि एकीकडे म्हणायचं की उद्योगधंदे आले पाहिजेत, आणत नाहीत, आल्यानंतर त्यांना विरोध करायचा, अशी ठराविक काही मंडळी आहेत. बऱ्याचशा 80% लोकांना रत्नागिरीमध्ये उद्योगधंदे हवेत, पण त्यांच्याकडनं ते व्यक्त नाही. आज व्यक्त करायची वेळ आली, त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायला लागलं तरी ते उतरायला लागलं पाहिजे, पण उद्योगधंद्यांना समर्थन दिलं पाहिजे, तरच उद्योजक आपल्याकडे येणार, अन्यथा उद्योजक आपल्याकडे येणार नाहीत. असे एक काळ असेल, सामंत साहेबांनी त्यावर केले, आता उद्योग सुरू झाले, तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यात चांगले उद्योजक आणखीन आपल्या रत्नागिरीमध्ये येतील. नाही, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे सर. आणि आमच्या माध्यमातून मी पण लोकांना सांगू इच्छितो की आज बघताना रत्नागिरीच्या आसपासची खेडी ओस पडत आहेत. लोक इथून मुंबईला जात आहेत, आपली इथले राहतं घर जमीन जागा सोडून तिथे छोट्याशा जागेमध्ये राहून ते स्ट्रगल करतायत, कारण त्यांना इथे उद्योगधंदा मिळत नाही. आता आपल्याकडे सामंत साहेबांच्या मेहनतीने जर उद्योग येत असतील तर त्याचा सगळ्यांनी पुरेपूर फायदा घ्या आणि आपली घरंदारं किंवा आपली शेती, आपल्याकडची जी ओसाड पडलेली आहे ती ओसाड न पडू देता उद्योगधंदा करून आपली शेतीसुद्धा राखा. तुम्ही उद्योगाबद्दल तुम्ही बोलत होतात, तर त्याच्यासोबत आता जसं माफ करा, हा जरासा वेगळा प्रश्न आहे, पण त्याच्याबरोबर आता कोकणाचा निसर्ग ह्याचा समतोल राखण्यासाठी तुमच्या डोक्यात काय आयडिया आहे? निश्चितपणाने उद्योगधंदे आले पाहिजेत, त्याबरोबर कोकणचं सौंदर्य हे देखील टिकलं पाहिजे. कोकणचा आंबा बागायतदार असेल, मच्छीमार असेल, यांच्यावर कुठलाही परिणाम न होणारेच उद्योगधंदे आपल्याला रत्नागिरीमध्ये हवेत. पर्यायाने कोकणच्या सौंदर्यामध्ये झाडी झुडपं असतील, काय असतील, त्याच्यावरही कुठला परिणाम न होता जे उद्योगधंदे रत्नागिरीला पूरक आहेत, रत्नागिरी जिल्ह्याला पूरक आहेत, तेच आपल्याला हवेत. आणि तेच पण अशा देखील उद्योगाला काही लोक विरोध करतात, त्या गोष्टीची चीड आहे आपल्याला. पण कोकणचं सौंदर्य अबाधित राहून उद्योगधंदे, आंबा बागायतदार, काजू, मच्छीमार यांच्यावर कुठलाही फरक न पडणारे उद्योगधंदे आपल्याला हवेत आहेत. आणि तेच आणण्याचा प्रयत्न माननीय नामदार उदयजी सामंत साहेब प्रयत्न करत आहेत. धन्यवाद सर. मी हा प्रश्न विचारण्यामागचं कारण का सर, कारण ज्याच्याबद्दल शंका असते तुम्हाला शंका निरसन करून घेते. आणि त्याच्याबद्दल मला अजून एक ऐकायला आलं की जसं इथे उद्योग तयार होणं असेल किंवा इथे फळं तयार होणं असेल, पण बंदर हा एक मोठा विषय असतो. तसं आपल्याला हक्काचं बंदर, त्याच्या डेव्हलपमेंटबद्दल काही कल्पना आहेत? रत्नागिरीचं मिरकरवाडा हे बंदर हे शासनाला हजारो कोटीचं परकीय चलन मिळवून देतं. आणि एवढं मोठं बंदर आपल्या रत्नागिरीला लागलंय. मोठ्या प्रमाणावर माल तिथं मच्छीमारच्या बोटी तिथं लागतात, त्यातून हजारो कोटींचं मच्छी निर्यात केली जाते. आणि त्याच्यावर बरेच रत्नागिरीचे मच्छीमार असतील, समुद्रकिनारचे लोक असतील, अवलंबून आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं अद्ययावत बंदराचं काम जे रखडलेलं होतं ते लवकरच त्याची सुरुवात आता बाजूची आजूबाजूची अतिक्रमणं सगळी हटवली गेलेली आहेत, सगळी बाजूला गेलेली आहेत. आणि लवकरच मिरकरवाडा बंदराचं काम ते सुरू होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच मिरकरवाडा एक अद्ययावत बंदर आपल्याला पाहायला मिळेल. अच्छा सर, आता ते हायवेचं काम पण हायवेचं काम पण जोरात सुरू आहे. ते पण खूपसं काम त्यांचं आपल्याला रत्नागिरीतलं पूर्ण झालेलं दिसतंय. बस सर, अजून एक महत्त्वाची वास्तू ज्याच्याबद्दल सगळेजण कौतुकाने बोलतात, रत्नागिरी रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन निश्चितपणाने MIDCच्या माध्यमातून आलंय. काही निधी नामदार रवींद्रजी चव्हाण साहेबांनी दिलेला आहे, पण आता परत नूतन अद्ययावत पद्धतीचं अजून संपूर्ण म्हणजे रेल्वे स्टेशनला आल्यावर तुम्हाला एअरपोर्टला गेल्यासारखंच फील येईल असं त्याची संकल्पना माननीय उदयजी सामंत साहेब असतील, आमदार किरणजी सामंत साहेब असतील, यांच्या माध्यमातून तिथे एक अत्याधुनिक पद्धतीचं जसं एअरपोर्टला जसं फील येईल आपल्याला, तसं रेल्वे स्टेशनला फील अशा पद्धतीचं सुशोभीकरणाचं नूतन काम परत सुरू आहे. आणि आताही त्यांच्या MIDCच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनला भरघोस निधी देऊन त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे. सर, आता रेल्वे स्टेशनबद्दल तुम्ही सांगितलं आणि सर्व लोक त्याचे कौतुक करतायत, लोकांना तो एक वेगळाच अनुभव, आनंद मिळतोय, असं रेल्वे स्टेशन रत्नागिरीला आपल्याला पाहायला मिळतंय. पण त्यासोबत आता एक चांगलं सर्व सोयींनी युक्त असं जे नवीन बसस्टँडचं जे उद्घाटन झालंय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? कारण ते कार्यामध्ये खूप अडचणी आल्या,
खूप साऱ्या तांत्रिक अडचणी होत्या ज्या कोणीच सांगत नाही, पण त्याला लेट झाला, पण जे झालं ते इतकं सुंदर झालं. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? निश्चितपणाने सर्वसामान्य नागरिक बस स्थानकाची वाट बघत होता. बस स्थानक पूर्ण होत होतं. बस स्थानकाच्या कामाला खरोखरच काही तांत्रिक अडचणीमुळे लेट झाला. पण लेट जरी झाला असेल तरी आत्ता जे बस स्थानक जे उभारलंय ते एकदम अत्याधुनिक पद्धतीचं सुंदर प्रशस्त बस स्थानक झालंय. सर्वसामान्य नागरिकांना त्याच्यामध्ये एकदम सुटसुटीत म्हणजे तिथं आराम करण्यासाठी पण तिथे व्यवस्था आहे. अद्ययावत पद्धतीची टॉयलेट्स बाथरूम्स आहेत. प्रत्येक गाडी ग्रामीण भागासाठी शहरी भागासाठी दोन कंपाऊंड हे वेगवेगळे आहेत. तिथे येणाऱ्या काळामध्ये बचत गटांना स्टॉल देखील देण्यात येणार आहेत. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता नुकतीच महाराष्ट्रामध्ये बसस्थानकाचा जे नंबर लागला तिथे बारामती 1 नंबर लागला, दुसरा आणखी कुठला आणि रत्नागिरीचा 3 नंबरचं बसस्थानक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 नंबरचं बसस्थानक रत्नागिरीतलं आहे. एवढं चांगल्या पद्धतीचं बसस्थानक रत्नागिरीमध्ये आलंय. रत्नागिरीमध्ये प्रवेश केल्यानंतर येताना जे बस स्थानक लागतं ते बस स्थानक बघितल्यानंतरच येणाऱ्या माणसाला त्याचं समाधान वाटेल. एवढ्या चांगल्या पद्धतीचं बस स्थानक रत्नागिरीमध्ये आज उभं राहिलं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आवडलेली एक कल्पक गोष्ट म्हणजे जे ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस किंवा बाहेरून येणाऱ्या बसेसला लगेच खाली सिटी बसचं बस स्थानक जॉईन केलेलं असल्यामुळे हो. एखाद्या माणसाला शहरामध्ये लगेच उतरून जायचं असेल तर त्याला कुठे स्टेशन बदलून जाण्याची गरज नाही. बरोबर, एकदम सुंदर पद्धतीचं केलं. खूप सुंदर डिझाईन आहे आणि छान कल्पकतेने ते केलेलं आहे सुटसुटीमध्ये. सर, एक अजून एक छान गोष्ट तुम्ही मगाशी बोलला जी मला माहिती नव्हती म्हणून मी तुम्हाला डबल विचारतो की आपण ह्याच्याबद्दल ऐकलं होतं की राज्यात खूप ठिकाणीच की नाट्यगृहांबद्दल म्हणजे AC नाट्यगृह हे फार कमी आहेत किंवा जे आहेत त्यांचे थोडे रेट्स हाईक आहेत. आणि आपल्याकडे पावसाळा आपल्याकडचं वेदर बघता इथे पूर्ण एअर कंडिशनर नाट्यगृह हे कसं काय तुम्हाला जमलं, कसं काय जमवलं? नाट्यगृहाचं जेव्हा जनरेटरवर नाट्यगृह चालवायचं तेव्हा साधारण 10 ते 15 हजाराचं डिझेल एका शोला लागायचं. आणि मग त्या AC नाट्यगृहाचं भाडं ते त्या पद्धतीत पुढे आकारलं जायचं. म्हणजे साधारण एका तासाला ते किंवा 4 ते 5 तासाला ते 10 हजाराचं डिझेल जनरेटरला लागायचं. येणारं जे हे आहे ते त्याच्यामध्ये ग्राहकाला किंवा जे नाटकं जे आणतात त्यांना ते महाग पडायचं. त्यानंतर सामंत साहेबांनी असा निर्णय घेतला की सोलर पॅनल टाकून त्याच्यावर ती लाईट हे करायची आणि जनरेट करायची आणि त्याचं हे करायचं. त्याचं सोलर पॅनल टाकल्यामुळे नाट्यगृहातील नाट्यरसिकांना ते दर कमी मिळणार आहे. कमी दरामध्ये घेणार पर्यायाने त्याचा लाभ रसिकांना मिळणार, त्यांचं तिकीट दरामध्ये कमी होणार आहे, असं ते आहे. म्हणजे आपण आज बघतो की तुम्ही हे गेल्या काही वर्षात रत्नागिरीचं सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण रुपडच पालटून गेलेलं आहे. म्हणूनच त्यातले मुख्य शिलेदार म्हणून आज आम्ही तुमच्याशी ही चर्चा करतो आहोत. सर, सामंत साहेबांतर्फे महिला बचत गटांसाठी काही योजना राबवल्या जातात, त्यातल्या योजनेबद्दल काही आम्हाला सांगा. महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उद्योग विभागातर्फे सामंत साहेबांच्या माध्यमातून राबवले जातात आणि विविध योजनांचा लाभ महिला बचत गटांना त्यांना मिळाला जातो. ह्या लाभ तर मिळतातच, पण त्याच्या पुढे म्हणजे सामंत साहेबांनी अनेक बचत गट एकत्र करून प्रभाग संघ केला आणि त्या प्रभाग संघाच्या माध्यमातून सामंत साहेबांनी 3 हाऊस बोट दिल्या आणि 3 हाऊस बोट हे प्रभाग संघ चालवतात. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे. ते महिला सक्षमीकरणासाठी त्या महिला भगिनी या 3 हाऊस बोट चालवतात. जयगड आहे, अन्य 2 ठिकाणी या 3 हाऊस बोट सुरू केल्या आहेत. आणि त्याचबरोबर 5 अर्बेनिया गाड्या, टुरिस्ट बसेस, अर्बेनियाच्या 5 टुरिस्ट बसेस ज्याची किंमत साधारण 35 ते 38 लाख आहे, अशा बसेसना सिंधुरत्न योजनेतनं साहेबांनी निधी दिला. त्याचे सदस्य किरणजी सामंत साहेब असतील, त्यांनी हा निधी दिला आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं. आणि मोठ्या प्रमाणावर विश्वास ह्या महिलांवर ठेवून साहेबांनी 3 हाऊसबोट आणि 5 टुरिस्ट बस दिल्यात आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं रन करतायत. त्या बसेस आणि हाऊसबोट महिला संपूर्णपणे महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रभाग संघाच्या माध्यमातून हे केलं जात आहे.
सर, रत्नागिरी शहरामध्ये जशी जशी आता शहर वाढतंय त्याप्रमाणे लोकसंख्या जशी वाढत गेली, पाणी टंचाई हा मुद्दा एक थोडासा मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये खूप त्रासदायक ठरतो. त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये किंवा सामंत साहेबांच्या मनामध्ये अशी काय उपाययोजना तुम्ही राबवली आहे? शीळ धरणाचं काम साहेबांनी चांगल्या पद्धतीत आपलं पूर्ण होतंय, झालंय बऱ्यापैकी. त्यामुळे यावर्षी पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही असं गेल्या वर्षीच त्यांनी जाहीर केलं होतं. पानवल धरणामधला गाळ उपसा चांगल्या पद्धतीत केल्यामुळे पानवल धरणाचं पाणी उशिरापर्यंत रत्नागिरीला पडलं आणि गेल्या वर्षी जसा उशिरा पाऊस पडला होता तसा यावर्षी लवकर पाऊस पडला. त्यामुळे पाण्याचा प्रश्न यावर्षी आलाच नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या सोसायट्या होत्या त्यातल्या बऱ्याच ज्या सोसायटीने मागणी केली त्याप्रमाणे प्रत्येक ज्या सोसायटीने मागणी केली त्या सगळ्या सोसायटीने गेल्या वर्षी सामंत साहेबांनी CSR फंडातून बोरवेल दिल्या होत्या आणि त्या बोरवेलच्या माध्यमातून त्या सोसायटीचे प्रश्न पाण्याचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्या सोसायटीची मागणी कमी झाली आणि यावर्षी पाणी टंचाई हा विषयच राहिला नाही. सर, आता आपण सर्व गोष्टी इतक्या छान बोलतोय, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं एक वेगळं अंग जे तुमच्या माध्यमातून रत्नागिरीला पुढे नेण्याचं अजून एक कार्य झालेलं आम्हाला दिसतं, ते म्हणजे रत्नागिरी क्रिकेट असोसिएशन. ह्यावेळी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रत्नागिरीतल्या खूप साऱ्या मुलांना तिथे ऑप्शनमध्ये निवडलं गेलं. तुम्ही त्याचे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी आहात, तर तुम्ही त्याच्यामागे तुमची मेहनत, त्याच्यामागे तुमचं कार्य आणि त्यातल्या अडचणी ह्याच्याबद्दल काय आम्हाला सांगू शकलात तर? रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष मान्य आमदार किरणजी सामंत साहेब हे आहेत. आज ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम अध्यक्ष रोहित पवार साहेब आहेत आणि रोहित पवार यांच्यावर उपाध्यक्ष म्हणून मान्य किरणजी सामंत साहेब यांचं काम चालू आहे. अतिशय चांगलं काम करत आहेत. एक आपलं वजन वर्चस्व महाराष्ट्र क्रिकेटवर त्यांनी आपलं ठेवलेलं आहे, जेणेकरून रत्नागिरीत आपला एक हक्काचा माणूस जर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर MCAवर असेल तर तिथे आपलं वजन राहताना आपल्या मुलांना संधी मिळते. आपल्याकडे 14 वर्षाखालील मुलांचा संघ असेल, 16 वर्षाखालील असेल, 19 वर्षाखालील असेल, 22 वर्षाखालील किंवा खुला असा असेल, तर या सर्व गटांमध्ये आपल्या सर्व संघ पुणा किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मॅचेस असतील, इन्व्हिटेशन मॅचेस असतील तिथे जातात, खेळतात. आज पुण्यामध्ये आपली मुलं जाऊन सहज खेळायला लागले. तसंच मुलींचा संघ देखील सर्व वयोगटामध्ये आपण रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनने खेळवलेला आहे आणि चांगल्या इन्व्हिटेशन मॅचेस आपलं कोळब्याचं ग्राउंड आहे, लांज्याचं ग्राउंड आहे, या 2 ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या पहिल्या इन्व्हिटेशन मॅचेस 22 वर्षाच्या आतील ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या. आणि रत्नागिरी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम याचं काम चालू आहे. मान्य नामदार उदयजी सामंत साहेब आणि मान्य रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी सामंत साहेब आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व सन्मान्य सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम याचं काम चालू आहे. अतिशय येणाऱ्या काळामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत एक अद्ययावत स्टेडियम रत्नागिरीचं स्टेडियम जे क्रिकेटला पूरक आणि क्रिकेटमधील सर्व सोयीसुविधांनी असेल असं येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरीला मिळणार आहे आणि जेणेकरून चांगल्या मॅचेस रत्नागिरीमध्ये आपण घेऊ शकतो. त्यांना 3 मैदान लागतात. म्हणजे रत्नागिरीचं एक आपलं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम एक असेल, कोळंब्यातील एक सावंतांचं एक ग्राउंड असेल, कोळंब्यातलं एक मैदान असेल, त्यानंतर लांजेचं आहे. एका वेळेला 3 मॅचेस चालू असतात. त्यामुळे त्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस घेताना 3 एका वेळी मॅचेस घ्यावे लागतात आणि त्यांची राहण्याची आणि व्यवस्था तिथे व्हावी लागते. अशा पद्धतीत 3 मैदानं होऊन रत्नागिरीमध्ये एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट सुरू होईल. मान्य कसोटीपटू प्रवीण आमरे यांनी देखील किरण सामंत यांना शब्द दिलेला आहे की मला जेवढं शक्य होईल तेवढं रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनला मी सहकार्य करीन. त्यांच्या माध्यमातून अतिशय एक चांगलं क्रिकेट येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घडवता येते. आणि त्याचबरोबर अध्यक्ष रोहित पवार, किरणजी सामंत असतील उपाध्यक्ष, यांनी जी अजय शिर्के क्रिकेट अकॅडमी सुरू करणार आहेत त्याचा देखील फायदा रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांसाठी जेणेकरून चांगल्या प्रकारचे कोचेस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रत्नागिरीला मिळतील. वा सर, आपण आता बघितलं क्रीडा क्षेत्रामध्ये आपण तो एक प्लॅटफॉर्म मिळत नव्हता, पण तुम्ही जो प्लॅटफॉर्म मिळवून दिल्यानं आज तुम्ही जी माहिती देताय आमच्या
प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, हा जो प्लॅटफॉर्म आपल्या ग्रामीण भागातल्या होतकरू कर्तृत्ववान कर्तबगार मुलांना मिळणार आहे, त्याच्यासाठी खरंच तुमचे मनपूर्वक आभार आहेत सर. तुमचे आदरणीय किरणजी सामंतजी यांचे मनपूर्वक आभार. सर, क्रिकेटबद्दल बोलायचं म्हटलं तर आम्ही बघतोय की तुम्ही काय किंवा उदयजी सामंत किंवा किरणजी यांना क्रिकेट ह्या क्षेत्राची खूप आवड आहे. म्हणजे तुमच्या एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा क्रिकेटबद्दल एवढं प्रेम असण्याचं कारण काय? काही जुना इतिहास? जुना इतिहास म्हणजे क्रिकेट आमच्या रक्तात आहे. लहानपणापासून मी क्रिकेटची खूप आवड होती. त्याच्यामध्ये लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल असेल किंवा अंडरआर्म असेल, या तिन्ही प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलो आहे. खूप जास्त क्रिकेट खेळलो आहे. साधारण 10वी 11वीमध्ये असताना, 11वी 12वीमध्ये असताना अंडर 19 CK नायडूसाठी आम्ही शाळेमधून कॉलेजमधून आमचं सिलेक्शन झालं होतं अमरावती येथे महाराष्ट्राच्या याच्यासाठी. आणि तिथे आमचं पुढे काही सिलेक्शन झालं नाही. आणखीन चांगली लोकं होती. पण त्यावेळेपासून क्रिकेटची आवड निर्माण झाली. पर्यायाने माझा स्वतःचा असा क्रिकेट क्लब आहे, राज क्रिकेट क्लब हा जो आहे रत्नागिरीमधील नामांकित क्रिकेट क्लब, तो आमचा स्वतःचा आहे. स्वतःचा मीन्स माझे सगळे खेळाडू आहेत राज क्रिकेट क्लबचे, तेच आहेत. जवळजवळ 4 टीम आमच्या रेग्युलर कायम प्रत्येक संघामध्ये असायच्या. आणि स्वतःचा क्रिकेट क्लब आहे. खेळाडूंची टीम आपल्याकडे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व क्रिकेटपटू आपल्याला चांगल्या पद्धतीत ओळखतात. आपण त्यांच्यासाठी काही ना काही करत असतो. आणि क्रिकेट ही आपलं आवड आहे. थोडक्यात पहिलं प्रेम क्रिकेट म्हटलात तर चालेल. त्यामुळे क्रिकेटचा ओढा हा मरेपर्यंत असाच राहील. वा, आता एवढा व्यस्त शेड्यूलमधून तुमचं काम, जरी आपण किती सामाजिक काम म्हटलं तरी त्याच्यामध्ये दिवस रात्र त्याच्यात जातो. त्याला काही टाईमचं बंधन नसतं, वेळेचं बंधन नसतं. त्याच्यातून सुद्धा क्रिकेट हे करणं तुम्ही जर केव्हा करता, त्यात तुम्ही स्वतः व्यावसायिक आहे, व्यवसाय सुद्धा तुमचा सांभाळता. सॉरी, पुन्हा कंटिन्यू. रोलिंग ऍक्शन. सर, आता तुम्ही क्रिकेटबद्दल एवढं सांगितलंच. तुमचं क्षेत्र हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये वेळेचं बंधन नसतं. कुठल्याही वेळी काम येतं, तुम्हाला जावं लागतं. त्याचसोबत तुम्ही व्यावसायिक आहेत, स्वतःचे व्यवसाय तुम्हाला सांभाळावे लागतात. त्यानंतर सुद्धा तुम्ही क्रिकेटची आवड जोपासता. मग घरातल्यांचा ह्या बाबतीत तुम्हाला सपोर्ट कसा राहतो? निश्चितपणाने कुटुंबाचा सपोर्ट असतो. माझी पत्नी ती देखील मला पूर्ण सहकार्य करते. माझी मुलं आहेत, 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा आहे. त्यांचं देखील पूर्ण सहकार्य असतं. उलट मीच बाहेर असताना त्यांना विविध कामासाठी बोलवून घेतो आणि ते येतात आणि माझं काम करतात आणि जातात. घरी मी 2 वेळ फक्त जेवायलाच येतो. त्या व्यतिरिक्त माझं घरामध्ये वास्तव्य फार कमी असतं. पण त्यांच्या घरातल्यांच्या सपोर्टशिवाय हे काम करणं शक्य नाही. 100% त्यांचं क्रेडिट आहे माझी पत्नी आणि मुलांचा. त्यांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. मग तुमचा वेळ मागण्यासाठी प्रेमाने रागवतात का तुमच्यावर? नाही, कधीतरी त्या गोष्टी असतातच, तसं काय नाही, पण होते ॲडजस्ट. आता आम्ही तुमचे एवढे डायमेन्शन बघितले, तर ह्या व्यतिरिक्त नृत्य, अभिनय ह्याची कधी आवड होती का? ह्याच्यामध्ये तुम्हाला यावं असं कधी वाटायचं का? एखादी एक शॉर्ट फिल्म आपल्या माध्यमातून मी केलेली आहे. पुरुष ही शॉर्ट फिल्म आपण केलेली आहे. आणि आवड म्हणजे अशी नाही, आमचा एक कॉलेजचा ग्रुप आहे, GGC 95 गोल्डन फॅमिली कॉलेज मधला आमचा हा ग्रुप आहे. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून 200-250 मित्रमैत्रिणी आम्ही एकत्र असतो. आणि दरवर्षाला एक गेट टुगेदर होतं आमचं. एक पावसाळी सहल होते. आणि दर महिन्याला ज्यांचे वाढदिवस आहेत ते दुसऱ्या महिन्यामध्ये पहिल्या रविवारी आम्ही ते वाढदिवस साजरे करतो. असे वर्षभरामध्ये एक साधारण 20 प्रोग्राम आमचे होत असतात. आणि त्या गेट टुगेदरच्या माध्यमातून डान्स असेल, गाणी असतील किंवा अन्य विविध ह्याचे कार्यक्रम आम्ही करत असतो. बाकी अन्य ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम नाही कधी केले. मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला खूप आवडेल की आम्ही पुरुष ही खूप सुंदर प्रतिकृती सगळ्यांच्या मेहनतीतून तयार झाली होती. आणि सरांना जेव्हा आम्ही अप्रोच केलं तर सर पहिल्यांदा खूप आधी तयार नाही झाले, मग थोडं थोडं तयार झाले. पण ज्यावेळी ते तयार झाले अभिनय करण्यासाठी, ते इतक्या मनापासून त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली की अगदी रिहर्सलला सुद्धा सर वेळेत यायचे. जेवढा वेळ रिहर्सलसाठी मागितला त्यांनी दिला. शूटिंगच्या दिवशी सुद्धा त्यांना त्यांची बॅग भरली होती, त्यांना नागपूरला जायचं होतं. पण तरीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण वेळ ते शूटिंगला थांबले. स्वतःचा रोल झाल्यानंतर सुद्धा थांबले. इतक्या डेडिकेटेडली सरांनी याच्यामध्ये एक छान अनुभव आम्हाला दिला. आणि तेवढंच सुंदर त्यांचं काम झालं सुद्धा. आणि सर
ते झाल्यानंतर तुमचं स्वतःला काहीतरी वाटलं असेल ना, की जेव्हा ही प्रोसिजर सुरू झाली तेव्हा तुम्हाला डोक्यात असं वाटलं नव्हतं की तुम्ही इतकी छान प्रोसिजर एवढा वेळ देऊ शकाल किंवा एवढं चांगलं काम देऊ शकाल. झाल्यानंतर तुमचे काय मनातून वाटलं नाही, असेल? एक वेगळं म्हणजे आजपर्यंत कधी मी शॉर्ट फिल्म किंवा अभिनय हा कधी केला नव्हता. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातूनच मला एखाद्या शॉर्ट फिल्ममध्ये संधी मिळाली आणि मी ते काम केलं. खूप आनंदाची गोष्ट होती. छान वाटलं, एक वेगळं फील आलं. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये रत्नागिरीतील सर्व कलाकारांना घेऊन एक चांगला छानसा रत्नागिरीतील निसर्ग सौंदर्य, रत्नागिरीतील प्रेक्षणीय स्थळं, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व स्थळं यांना घेऊन एक चांगला पिक्चर, मराठी पिक्चर देखील काढण्याचा मानस आहे. वा. तर मित्रांनो, आपण बघितलं आमचे सगळ्यात आवडीचे एक दिलखुलास, मनमोकळं आणि प्रेमळ व्यक्तिमत्व विपिनजी बंदरकर यांनी आज आपल्याला वेळ दिला, आपल्यासोबत गप्पा मारल्या, रत्नागिरीच्या विविध योजनांची आणि रत्नागिरीच्या विविध क्षेत्रांची त्यांनी आपल्याला माहिती दिली. निश्चितच तुम्ही आवर्जून त्या गोष्टीसाठीचा आनंद घ्या. त्याचसोबत सरांसोबत बोलताना आपण बघितलं असेल की रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्रामध्ये किती बदल झालेला आहे, किती नवीन सुधारणा झालेल्या आहे. एकदा आवर्जून रत्नागिरी फिरायला यायचं आणि या सर्व ठिकाणांना आवर्जून भेट द्यायची अशी विनंती करतो आणि एवढं करून आम्ही आमचा कार्यक्रम संपवतो. नमस्कार.